तर आम्ही आता आहे गुजरात रेल्वेमध्ये आणि इथून आमची आता जर्नी आहे ग्वालियरपर्यंत. ती खूप मोठी जर्नी होणार आहे आणि असा आमच्या मनात थॉट आला की जे पण ट्रेनमध्ये जे काय खायला येणार, कुठलाही काही आयटम येईल तो सगळा आम्ही ट्राय करणार आहे. बघू काय काय येतं आणि किती आयटम्स येतात ते चेक करू. सुरुवात आम्ही स्वतःच्या घरून आणलेल्या मखानापासून केली आहे. सुरुवातीला आलेलं पण आपण घेतलं नाही. आलं काहीतरी आलं नाही. ब्रेकफास्ट झाला नाही आमचा. जेव. काय होतं काय भूक लागल्यावर काय करणार माणूस? माणूस आहे भुकासाठी काय पोटासाठी. पाणी बाटली आली. आले आला आला पहिला चाय आला पहिली. हा नाही, इथून कोण नाही. चाय दो. सबसे पहला आप पे बनाओ ना. वही बोल रहा हूँ. सुरुवात चायनी झाली आपली. मोजत राहा. पाणी बोतल. पाणी पण काउंट करायचं आहे काय? नाही पाणी नाही, खायचे आयटम. चला ठीक आहे. चाय पिला. हा म्हणजे ते 2 चायचे. तुम्हाला नको? वास घे एकदा. हा टेस्ट तेवढी बघ. पॅकेट मधला टाकलेला असायला. मखाना भिजवून खातोय. चांगलं पॅकेटवालाच आहे तो. ते वंदे भारत मध्ये पॅकेट देतात ना अद्रक चाय, तशी लागते. ठीक आहे, अद्रक आहे. ठीक आहे. पाणी आहे जरा जास्त. आला वडापाव सेकंड आयटम. नाही वडापाव. सकत 3 वडापाव. हाँ, 1 प्लेट कितना? प्लेट मतलब क्या, एक ना? 1 प्लेट में 2. हाँ 2 प्लेट. गरम नाही. बस हेच बघून आमचा कसं आहे बघा आधी खाऊन. तो काय तो कैमरा में थोड़ा सा आपका पिछवाड़ा आएगा, थोड़ा ऐसे रहो आप देखो. खायचं यार. कोल्हापूर मध्ये माझा वडापाव. कोल्हापूरकर. वडापाव खायचा तर मुंबईचाच शेवटी. मग खाऊन बघ. वडापाव नाही वडापाव मेन हे कुठला आहे? मुंबईचा आहे की नाही? शाळेत असताना वडापाव होता 5 रुपये. 6 रुपये झाला, 7 झाला, 8, 9. आमच्याकडे वडापाव कुठे मिळतो असा नाही मिळत. समजलं? असं नाही. चटणी विथ चटणी. सुकी चटणी, हिरवी चटणी. एवढं शेती लागते ना. ना हा आता 15 झालाय वडापाव. आमच्याकडे 30 रुपये. खा ना. 30 रुपये. मला काय जड नाही सांगतोय आधी. आता आलोय दाहोड. लगभग 10 किती 10:15 झाले ना. 10:15 झाले. 10:15 झाले. इथे उतरून आता काहीतरी खाऊ. चाय पाणी फुल मिनिटाचा हॉल्ट आहे, जास्त नाही. ते चाय कचोरी 3 पीस घेऊया, लय होणार.
एक्स्ट्रा प्लेट समोसा एक्स्ट्रा प्लेट 2 प्लेट घेऊया. जास्त होणार कचोरी. तुझ्या आता 150 नाही काय. आणि हा हा. आमचं काय नाही मस्त भेटत, गरम काहीच गरम नाही. कचोरी आलेली आहे. मगापासून आम्ही ट्रेनमध्ये वाट बघत होतो काही येतं की नाही. काय नाही आता हे खाली उतरून घ्यावं लागले. कचोरी घेऊन आलेला आहे. 1-1:30 वाजेपर्यंत काय नाही भेटणार आहे. चला आपण टेस्ट करूया कशी आहे कचोरी. अजून एक प्लेट एका ह्याच्यात नाही. काहीतरी ह्याचं झोमॅटो केलं पाहिजे होतं आपण काहीतरी. हा काय नाही द्या. पण काही नाही तो चहा आहे फक्त. मला 10 पैकी फक्त 2च देऊ. 10 पैकी 2. थंड पण झाली त्याची टेस्ट थंड. आता जी कचोरी खाल्ली ना त्यांनी भाई तोंडाची पूर्ण टेस्ट घालवली. एकदम खराब होती. म्हणजे खराब इन द सेन्स त्याला टेस्ट नाही काय नाही. आता थोड्या वेळानेच खाऊ. खरं तर खाली उतरून घेतलं नाही पाहिजे होतं. आमचं चाललेलं की गाडीतच खाऊ काहीतरी आहे पण काही येतच नव्हतं. 2 तास झाले खायला नाही. 2च आयटम चालले सकाळपासून. त्यामुळे आता बघू या पुढे किती काय येतं. डबल नाही. 6 ह्याला एकच येतोय. आता कुठलं पण चालू होतीस की रे तू तर. हा 4था फूड आयटम आहे हा. रबडी. वी आर नॉट सॅटिस्फाईड विथ कचोरी. कचोरीने टेस्टच घालवली भाई साहब. बेकार. खतरनाक आहे यार रबडी. रबडीमध्ये मजाच असते. ह्याला देऊ आपण 10 पैकी 9. खरंच चांगली आहे. रबडीने चव आणली. कचोरीने घालवलेली. हम्म? 2 आणायची होत्या. 2 नाही. आपलं काय नाही. मी काय म्हणलो वाटलेलं गुजरात साईडला आहे ट्रेन तर ते नाही काय खांडवी विंडवी काय काय आपलं ना ढोकला बिकला लहान म्हणजे लोकांनी काहीतरी कुठे भेटले. काय नको आत नाही आला. हात नाही आला तो. हा खामन. आता ही खमण. लवकर ट्रेन पोचली ना. मी परत डेंजर विषय. किती घेते आपण 4. काय हे आता लंच आहे आपलं. काय याच्यात शेव टोमॅटो की सब्जी. शेव टमाटर रोटी शेव समुद्राची सब्जी खिचडी. जी मला शुभम गेले 15 दिवसापासून सांगतोय की बनवूया खायला देणार होता. शेवटी ओमकरने खाऊ घातली. मस्त एक नंबर. 2 वेळा. काल पण खाल्ली आपण. धन्यवाद आभार. हा वाव. मिश्रा आचार पण दिलाय ना. आचार पण दिलाय. भात नाही दिला का. नाही, नाही, खिचडी म्हणजे बा. बरोबर. ओ एवढासा भाताने कसं व्हायचं. हा आहे लंच. मस्त घी लावलेली रोटी, शेव टोमॅटोची सब्जी, खिचडी आणि आचार पण दिलाय सोबत. आचार आहे. माउथ फ्रेशनर दिलाय भाई. एक युनिक होतं. समथिंग न्यू. 4th मील आमचा ट्रेन मधला. डायरेक्ट लंचच आहे. लेट्स स्टार्ट. आता आली आहे भेळ. थोड़ा झन्नाट है ना बढ़िया प्याज मिर्ची वाला नींबू मसाले वाला. पहले एक बार चेक कर लो. खाने में अच्छा नहीं लगा मजा नहीं आया पैसा वापस रहे. फुल गारंटी. टेस्ट बघा आधी. नींबू मसाले वाला तीखा चटपटा वाला झन्नाट वाला. भेळ संध्याकाळी येतं काय ना काहीतरी. एक नंबर. हेलो हाँ पाणी आलं ना तोंडाला. वो कागज रखे थे तो वो दिए थे मैं डालने उसमें अलमारी में. सो गाइस हा आहे आमचा 5th आयटम. 6th हा 5thच आहे. 6th आहे काय.
हा जे काय आहे भेळ आली आता संध्याकाळी मस्त एकदम काय लिंबू लिंबू कापून मारून दिला एकदम प्रॉपर. खाऊन बघूया आता. मी आमच्या फूडला मिस करतोय. हा ती जरा त्यांची टँक खाली करायला गेले परत रिफिल करण्यासाठी. एक नंबर. लिंबून तो मसाला टाकलाय ना दिल खुश करते अंकल. मजा आला. आमचा लास्ट मील ऑफ द डे डिनर झालं. वाटलेलं खूप काय काय येईल पण काय आलं नाही ट्रेन मध्ये. सो आता जेवण घेऊ बस संपला विषय. आणि एवढी भूक लागलेली 4 चपात्या खाल्ल्यावर आठवलं बनवायचं व्हिडिओ बनवायचा. तर हा आमचा डिनर. डाळ पनीर राईस रायता सॅलड आणि ही कसली भाजी आहे बटाट्याची वाटतं आलू छोले डाळ आणि गुलाबजामुन मस्तपैकी आणि अचार विसरलोच. वाटलंय मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय गुड नाईट. पण आलंय माउथ फ्रेशनर. सॅलड वगैरे प्रॉपर दिलंय. A for our entrance. May I have your attention, please? Train number 1262A, Karnataka Express from New Delhi to Bengaluru.